थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। आमदार नसताना 20 कोटी मिळाल्या संदर्भातल्या सदा सरवणकरांच्या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता। राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नक्की मिळेल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं नुकसानग्रस्तांना आश्वासन। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसल्याची माहिती। राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने मोठं नुकसान। काढणीला आलेला कापूस, मका, सोयाबीन या पिकांना फटका। नाशिक जिल्ह्यात कांदा दराचा प्रश्न तापला। दर घसरत असल्यानं शेतकरी आक्रमक। हमी भाव न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर हल्ला। मराठा समाज बांधवांकडून हल्ल्याचा प्रयत्न। आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 3-3 कोटी होतात खर्च। कुठे कुठे तर 100 बोकडं दिले जातात। पैसे खर्च करून मातीत जायचं का? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरून आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य। राज्यभरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी। देवींची मंदिरं सजली तर अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचं आयोजन। आणि आशिया कपच्या सुपर 4 मध्ये भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा महामुकाबला। दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार। गेल्या आठवड्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियानं पाकला चारली होती धूळ। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळामध्ये देशाला संबोधित करणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता मोदी संवाद साधणार आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलंय। जीएसटी दरांच्या अंमलबजावणीबाबत मोदी बोलू शकतात। उद्यापासून नव्या जीएसटी दरांची अंमलबजावणी होणार आहे। त्यामुळे मोदींच्या भाषणाकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आमदार असलेल्यांना 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळतात असं म्हणत माजी आमदार सदा सरवणकरांनी एकच खळबळ उडवून दिली आहे, ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे। एकीकडे आमदारांना निधी मिळत नाही अशी तक्रार आणि ओरड मविया आमदारांकडून वारंवार केली जाते, मात्र आमदार नसलेल्या सरवणकरांना 20 कोटींचा निधी दिला जातो। त्यामुळे विरोधक सरकार विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे। पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। करताना मी दिसतोय सगळीकडे। अर्थात समाधान म्हणजे माझा मुलगा आहे, हे लोक आणि शाखा प्रमुख आमचे की लोक कधी कामांची उद्घाटन करतात। कारण आपला पिंड आहे, हा काम करण्याचा पिंड आहे। राजकारण करून आम्हाला कोणीतरी मानावं किंवा आपल्याला मतदान करावं अशी काही अपेक्षा नसते। जनतेची कामं 20 कोटी देऊन सुद्धा जनतेची कामं ते करत नाही। तुम्ही बघा,
जर पडलेला आमदार असेल त्याला आत्ता 20 कोटी, मग जेव्हा तो 2.5-3 वर्ष ह्या सत्तेमध्ये होता त्यांना तर 60-70 हजार कोटीचा निधी मिळाला असेल. तो निधी गेला कुठे? एवढा जर निधी आत्ता मिळत असेल तर तेव्हा नक्कीच मिळाला असेल. तो जर माहीम विभागाचा खरोखर यांनी जर विकास करायचा ठरवला असता तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये म्हणजे जाताना सोन्याचा मुलामा लावला असता तरी निधी उरला असता. एवढा निधी त्यांना मिळाला असेल, परंतु तो निधी गेला कुठे याची सखोल चौकशी विधानसभा अध्यक्षांनी करावी. तो निधी अर्ध्यापेक्षा जास्त यांच्या खिशात गेला आहे, कारण इलेक्शनमध्ये एवढा पैसा त्यांनी विभागामध्ये पसरला होता. त्या पैसा पसरल्यामध्येच माजी आमदार घसरला आणि पडलेला होता, हे लोकांनी दाखवून दिलं. मला असं वाटतं ज्याला काम करायचं असतं तो कसंही काम करतो, निधी उपलब्ध करून आणतो. आज महापालिका असून दे, MMRD असून दे, अनेक काम आहेत. आपल्याला निधी हवा असेल त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं असतं. दरवेळेला आपल्याला भांडून निधी मिळत नाही. लोकांच्या समस्या जाणण्यासाठी आज लोकांमध्ये जायला लागतं. महेश सावंत हा सकाळपासून म्हणजे एक वेडा झालेला कुत्रा असतो, अशा प्रकारे सकाळपासून भोगतोय. मी सकाळपासून बघितलं. आज तुझ्या माही विधानसभेमध्ये जर लोकांची कामं होत असतील तर त्यांनी प्रत्येकाने कौतुक करायला पाहिजे. काही माजी आमदार असतात, त्यांचे प्रलंबित आमदार असताना सादर केलेले प्रस्ताव असतात, त्याला निधी मिळत नसतो. मग तो पाठपुरावा करून मंत्री महोदयांच्याकडे, माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे, बाबा ही मी आमदार असताना दिलेले प्रस्ताव आहेत आणि मग त्याला निधी मिळाला पाहिजे. कदाचित सरवणकर साहेबांना असं म्हणायचं असेल की मी माझ्या म्हणजे आमदार असताना दिलेल्या प्रस्तावाचा निधी आता मी माझे आमदार झालोय, पण तरीसुद्धा मी तो निधी पाठपुरावा करून आणतो, असं कदाचित त्याला म्हणायचं असेल. मी त्यांच्याशी बोलतो, त्यांना नेमकं काय म्हणायचं मला माहित नाही, मला विचारावं लागेल. कारण काय होतं पत्रकार मित्रांनो, मी आता माझं जे काम केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके पक्ष, इतके नेते, आजी माजी पदाधिकारी, हा असं म्हणला तो तसं म्हणला, ज्याचं त्याचं ज्याला त्याला लाभ. मला माझी भूमिका. तर मराठा समाजासाठी काढलेल्या GR वरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये जुंपली आहे. ओबीसी विरोधामधील GR रद्द करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न करावे, अन्यथा ओबीसींची पिढी उद्ध्वस्त होईल असं देखील त्यांनी म्हटलंय. तर वडेट्टीवार राजकारण करतायत, मी ओबीसींना न्याय कसा मिळेल यासाठी काम करतोय असा पलटवार बावनकुळेंनी केलाय. गैरसमज त्यांनी करू नये ओबीसींना फसवण्यासाठी, असं बावनकुळे साहेबांना आमची विनंती आहे. सत्तेमध्ये तुम्ही आहात, उद्याची पिढी तुम्हाला माफ करणार नाही, हे लक्षात घेऊन तुम्ही गैरसमज करू नका. आमचा गैरसमज नाही, तुमचा गैरसमज काय झाला असेल तर तो दूर करा, तो GR रद्द करायसाठी पुढे पाऊल टाका, तर या पुढच्या पिढीचं भलं होईल. नाहीतर ओबीसीची ही पिढी उद्ध्वस्त होईल आणि त्या उद्ध्वस्त पिढीच्या साठी जबाबदार तुम्ही असाल. महाराष्ट्रामध्ये एकाही ओबीसी समाजाच्या कुठल्याही जातीवर धक्का लागणार नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. राजकारणाचं दुकान मांडतायत वडेट्टीवारनी राजकारणाचं दुकान मांडलंय. ओबीसी समाजाच्या नावाने ते राजकारण करतायत. मी त्यांना दाव्याने सांगतो, त्यांनी इकडं डायस द्यावा, मी इकडं डायस घेतो. ओबीसी समाज